नमस्कार. 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 ते जरा दाढी करायची होती. करतो की तेच. हित्ता आणि मिस्त्री आहे का मी माडी बांधायला. बस. हा बस बस लगेच बसायचं. हा टेन्शन घ्यायचंच नाही तुम्ही. हा पाहू ना. हो गावात नवीन दिसतायचा. हो. तेच म्हणतोय माझ्या वस्तारेखाली ह्यो आलाच कसा नाही अजून. नाही ते काय आहे, माझी भाची आहे ना, भाची आहे ती इथं राहते. हा तर तिचं लग्न आहे ना. अच्छा पवाराच्या पुरीचं लग्न आहे. पण हे तर तुम्ही कवा दिसला नाही सा. नाही माझं फार येणं होत नाही इकडं. माझं असं क्वचित येणं जाणं असतं. बर. हा काय ते म्हणजे भाऊबीज असली, राखी बंधन असलं तरच मी येतो. हा नंदताई. हा ती बहीण माझी. हा मी पण रात्रीच आलो, रात्रीचा प्रवास करून आलो. बर. 10चा मुहूर्त आहे. हा म्हटलं चुकायला नको. करेक्ट. म्हणून म्हटलं दाढी करूया, मस्तपैकी फ्रेश होऊया आणि मग जाऊया लग्नाला. तेव्हा मस्त एकदम चकाचक दाढी करा. तुम्ही दाढीचं टेन्शनच घ्यायचं नाही. का? अरे एक्सपर्ट आहे मी दाढी करण्यात. बर. अरे हिथं 2-2 तास लोक रांगत उभं राहतात माझ्यासाठी. काय म्हणता? आणि मग एवढी सॉलिड दाढी करता तुम्ही? नाही सिंपलच दाढी करतोय. मग? पण ह्या गावात माझ्या दुकानात सोड दुसरं दुकान आहेच कुठे. कुठे हिथं तर रांगत उभं राहते. माझ्याही पुरीचं आता लग्न पुढच्या आठवड्यात ठरलेलं आहे. अरे वा मस्त. माझ्या पुरगी आहे ना, तिने एकदम राजबिंडा पोरगा बघितला बघा. होय का? अहो राजबिंडा काय एकदम हिरोच आहे म्हणा. होय का? हा, मग छान. अहो पिल्लूचे पप्पा. हो. बया बोल. नाही तसं नाही. म्हणजे माझी बायको पण माझ्या मुलीला आहे ना पिल्लूच म्हणून हाक मारते, त्याच्यामुळे माझा गोंधळ झाला. नाही चालू दे तुमचं, चालू द्या. बाकी काही नाही. वय हो गिरायक आहे हा. वय. तुमच्यासाठी चहा आणलाय. मग देखी. हा घ्या. पाहू ना तुम्हाला पाहिजे का चाय? नाही मला ऑलरेडी उशीर झालाय. काय मला मुहूर्ताला जायचं तिकडे, असं. लग्न आहे. घ्या की एवढं काय त्यात राहू दे. काय होत नाही. घ्या थोडं. राहू दे कशाला? नाही, त्यातलाच अर्धा द्या. ह्यो संपलाय. दुसरं नाही. हाय का आता? राहू दे. असं घ्या काय? हो पाहू राहू दे. पाहुणा आहे तुम्ही आमच्या गावच्या. असं काय? बस. हा घ्या थोडं. अहो काय झालं? त्याला साबणाचा वास येतोय हो. नाही साबणाची थाळी आहे, पण धुवून घेतली. टेन्शन घ्यायचं नाही. सॅनिटाईज आहे तसं व्यवस्थित. टेन्शन घ्यायचं. पिऊ म्हणताय? हा, प्या. अहो काय? मी काय म्हणते ऐका जरा. या बघा ते माणसं आहेत ना हे बघा त्यांना उगा दिला या माणसाला चहा. इकडे या. काय? अहो त्या व्यायांना फोन करायला पाहिजे. राहिलंच तसं. हाय का आता? नाही एक काम करतो, ह्यांची दाढी पटकन करतो आणि मग त्यासनी फोन करतो. हेच तुम्ही काल बी म्हणलात मला. काय? फक्त गिराईक वेगळं होतं. अहो असं काय करतात, त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. पंक्तीतल्या जेवणाचं काय ते ठरवायला पाहिजे. त्यांनी आधी बुंदी सांगितली. Correct. हाय का नाही? आता म्हणतात आमरस पाहिजे जेवणात. हाय? हा ह्या सीझन मध्ये बघा आता ह्या सीझन मध्ये त्यांच्या बापाने तर आमरस खाल्ला होता काय? मी म्हणतोय हे व्याही आमरस पुरीचं नावच कसं घेऊ शकते? अहो व्याही नाही मग? ते जावई बापू चॅटिंग करताना बोलले का जेवणात आमरसपुरी पाहिजे म्हणून. तू जावे बापूची रातभर चॅटिंग करतेस? हाय का? माझ्या बरोबर धड तोंडावर नीट बोलत नाहीस आणि रात्रभर त्यांची चॅटिंग करतेस तू. अहो काय डोकं का खोकय? काय झालं? माझ्याकडे फोन तरी आहे का चॅटिंग करायला? होय हो. अहो ते पुरुषशी बोलत होते तेव्हा ते म्हणले का आमरस पाहिजे. तुम्ही ना उगा दिलाय हा फोन तिला. दाढी आवाज काय करतेस? फोन कशासाठी दिलाय? कशासाठी? 2 माणसाची मन जुळायला. म्हणजे कसं आहे नात्यामध्ये असा ओलावा निर्माण झाला पाहिजे. काय असा वालावा? अहो दादा ते दाढीचा फेस सुकला हो. नाही दाढीचं कसं असतं, दाढीच्या आधी ह्यो बरंच वाला करायला लागतोय. त्याच्यावर थोडस असं क्रीम लावायला लागतंय आणि मग असं घासलं का नाही एकदम मस्त होतंय. म्हणजे तुम्हाला काय त्या ब्रशचा आणि मोबाईलचा काही संबंध आहे का? अगं येडी आज काय करतेस? मोबाईल क्रीमचं काम करतय. या बाया म्हणजे फोन आपण तिला दिलाय का नाही, मग फोनवरती एकमेकांशी बोलत्यात. त्यांच्यामुळे त्यांचा संसार सुखाचा होईल. आणि इकडे क्रीम लावल्यावर वस्त्र पण असा मस्त चालेल का नाही? या ना. तुम्ही ना उगा दिलाय त्या पोरीला फोन. खरंय अगं मी चांगल्या हेतूने दिलाय. म्हणजे
नवऱ्याला कळलं पाहिजे आपली बायको कशी आहे ती, नाही तर माझ्यासारखं फसायला नको. या बाय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय माझ्याशी लग्न करून तुम्ही फसलाय वय एवढी सुंदर बायको मिळाली तुम्हाला. शालाटी होते हं, मी एकदम शालाटी तुम्हाला अंदाज येतोय तुला. मग सगळे गावात हसत होते की कुठल्या वांद्रासोबत लग्न केले म्हणून. मग लगीन झाले तर नशीब समजा. ऐका ना हो दादा ताई ऐका ना. म्हणजे तुमचं लग्न झालंय, तुमच्या मुलीचं लग्न व्हायचंय, पण माझ्या भाचीचं लग्न तिकडं होतंय. होय. तर मला चटकीने जरा दाढी करून मला मोकळं करून द्या ना. करतो काय अहो आधी व्यायांशी बोलून गेला. नाही आधी दाढी करून घ्या ना. नाही, मला व्यायामशी मोकळं- बोलून घ्या ना. अहो, मला मोकळं करा. गप्पा. फोन लाव तुम्ही. अंदाडी बी करतो, हा. दोन्ही एकत्र करतो, टेन्शन घ्यायचं नाही. हा मला निघायचं तिकडे. घ्या बोला बोला हा. बोला. हॅलो. हा पिलूचे पापा बोलतोय. पापाचे मित्र नाही हो. पिलूचे पापा. तुमचं आहे ना कान एकदा चेक करायला लागेल. नाही कान चेक करायला लागेल म्हणजे कानावरची जी केस आहेत ना ते कैचीने कापायला लागतात. आता दुकान तुमचंच आहे, कधी ब्या त्यात काय होतंय. हा या की तुम्ही. हा चालेल, काय हरकत नाही. बरं झालं, ठेवू का? ठेवू का अहो, जेवणाचा इशारा. हा जेवणाचं बुंदी. हा अहो जेवणाच्या आधी बुंदी ठरली होती, मग तुम्ही बालुशाही मागितली. आता आमरस. मग? आता आंब्याचं कोळी एवढं सुद्धा आमचं बजेट नाही. रस कुठं? अहो कपाळ येते कपाळ. हा दाढी आहे ना नॉर्मली इथे हनुवटीवर आणि गालावर येते, कपाळावर नाही. अहो तुम्ही चटकन आवरा ना हो, दाढी करून टाका. ते फोन बंद करा आणि पहिले दाढी करून टाका माझी. नाही असं कसं व्यायाम वाटतात, मध्येच कसा फोन कट करणार. हॅलो. हा नाही बोला. काय? अहो उन्हाळ्यात आम्हाला आंबा परवडत नाही, पावसाळ्यात कुठून आणणार? हा आता स्ट्रॉबेरी म्हणाल तर मग महाबळेश्वरला घेऊन येतो. मध्यस्थी बोले चाचणी म्हणाव. तुम्ही आंबा घेऊन द्या, मग इकडे 4-5 माणसं लावतो आणि पिळून काढ. ते लावताय कानाला लावला हो तुम्ही सगळा. अहो नीट लक्ष द्या इकडे. अहो मला घाई आहे, मला निघायचंय तिकडे. लग्न आहे माझ्या भाचीचं. जरा दमानं बोला. अहो एक तर तुमची माणसं ठरत नाही. आधी 100 म्हणतात, आता 150 झाले. आता आम्ही काय करायचं? दाढी करा. जास्तीचं बोलू नका, फक्त जेवणाचं बोला. तेवढंच बोला. हॅलो म्हणजे कसं काय? नाही मी जास्त ठेवला. भया काय म्हणले? ते म्हणतात नवरदेवाला बाईक आणि छोट्याला स्कूटर पाहिजे. आता हे कुठून आणायचं? दाढी. काय करायचं आम्ही? ऐका ना हो मी काय म्हणतो. हो ऐका ना, चटकन माझी दाढी करून द्या. मला तिकडे लग्नाला जायचंय. मी मुलीचा मामा आहे की नाही, ती लिंबू घेऊन मला असं उभं राहायचंय काय नाही का, आणि ते स्वागतासाठी पण मला उभं राहायचंय. चटकन दाढी करून द्या. मला मोकळं करा ना, जाऊन हे दे बघा कशाला घाई करता. आणि एवढी घाईच असेल ना तुम्ही असंच जा. तिकडे फोटो काढता नाही ना, असं प्रोफाईल मध्ये उभं राहा. काढणार बी नाही कोणाला तिकडे दाढी आहे की नाही. असं कसं जा, मुलीचा मामा आहे मी, लिंबू घेऊन मागे उभं राहणार आहे. असं दाढीत गेलं तर कसं दिसेल ते? कोण बघा कोणाचा. आता फोन नंतर घ्या हो. दाढी 1 मिनिट थांबा, जरा महत्वाचा प्रश्न. गुरुचा फोन आहे. खाजायला लागले हो. मध्यस्थी. आता त्याला चांगला फाईलावरच घेतो. हे बघा हो, तुम्ही त्याला फैलावर घ्या, नाही तर फलाटावर घेऊन आडवा करा. मला मोकळा करा ना, खाजायला लागले हो. 1 मिनिट. काय झालं? त्याला आता मी गारदच करतो. गारद करा. जेमतेम एक पोरगी झाले, दुसऱ्यांदा पाळणं तरी हल्ला का गारद करताय? बघा आपलं काहीतरी जरा हात बी न बोला. नरमाईनं मी पाया पडते तुमच्या. मग दिसते ते. हॅलो. नाही मी काय बोलतोय म्हणजे हे बघा, आमरस सुद्धा मला परवडला असता, पण आता बाईक आणि स्कूटर हे म्हणजे हुंडाच मागितलं सारखं झालं का नाही? हुंडा बोलू नका ना, त्याच्यामुळे उगाच फाटल. तुम्हाला सांगते 2 वेळा पोरीनं चॅटिंग केलंय, गावभर चर्चा होईल. काय म्हणते लोक? अरे काय होत नाही, डॉक्टरकडे जाऊ आपण. हो एवढं काही नसतं चॅटिंग म्हणजे एवढं काही नसतं. डॉक्टरकडे वगैरे नाही जावं लागत. डिलीट करायचं मेसेजेस, काही नाही होत. तुम्ही दाढी करून मला मोकळं करा. हा ती 1 मिनिट बोलायचे. हा 1 मिनिट. काय म्हणला? बैठक घ्यायची? पुण्यांदा बैठक? भया. नाही मला पण आता बैठक घ्यायचीच आहे. नाही मला आज सगळं फायनल करायचंच आहे. नाही सकाळीच माझ्या घरी मेवणा आलेला आहे. पोलीस 7 काम करतात ते. हो तुमचं मेवणा पोलिसात आहे? काय माहिती. काय तुम्हाला बोलायचं त्यांच्याशी? नाही आमच्या मेवण्याला बोलायचं आहे तुमच्याशी. नाही ते मंत्रालयात कामाला आहेत.
हुंडा मंत्रीकडे कामाला आहेत ते. हुंडा मंत्री असं काही नसतं हो. एक मिनिट एक मिनिट हा. नाही नाही बोला तुम्ही त्यांच्याशी हा बोला. मी बोला हो. अरे मी कशाला काय बोलू अहो तेवढं पोलीस म्हणून बोला ना. मी बोला ना. बोला बोला. हॅलो हा नमस्कार हा मी पंढरीनाथ कांबळे बोलतो हा पोलिसात आहे हा मी पोलिसासारखं बोला ना. दम द्या असा. हॅलो 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 नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे बोलतो हा तर काय ते तुम्ही असं एकतर्फी असं वागून चालणार नाही तुम्ही दोन्ही बाजूंचा विचार करायला पाहिजे शाबास. आणि तुम्ही मध्यस्थी आहात ना मग मध्यस्थी अशी माझी दाढी राहून जाते माहितीये का अहो, दाढीचं काय? दाढीचं काय तर मध्ये दाढीचं काय? दाढीचं नका बोला. हा, बोला नाही नाही म्हणजे आमचे भावजे ते बोलले मला भाऊजी की तुम्ही चांगली माणसं आहात तुम्ही काही हुंडा बिंडा घेतलेला नाही आहे पण लक्षात ठेवा हुंड्याच्या ऐवजी जर दुसऱ्या कुठल्या गोष्टी तुम्ही जर मागितल्यात किंवा घेतल्यात तर तो मोठा गुन्हा असतो आणि या गुन्ह्यांसाठी मोठाली शिक्षा असते कळलं का आणि दाढी अर्धवट ठेवण्यासाठी पण मोठी शिक्षा असते दाढीचं नका बोलू. बोला. हा नाही नाही तो आपला विषय वेगळा आहे त्याच्यावर आपण नंतर बोलू पण आपण बसू ना हा मी तुम्हाला सगळी कलम सांगेन आंब्याची कलम भोपळीची कलम हा 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 ओके हा बसू आपण नंतर मग एकदा हा हा ठेवला मला बोलायचं होतं ना मला कळलं असतं त्याच्या आवाजवरून त्याची टाळ राखली म्हणून बाया अहो पण ही तुम्ही चांगली डोक्यालेटी लावली खरं केलं तुम्ही यांना पोलीस मिळवना म्हणून सांगितलं नाही नाही नुसता यांचा आवाज ऐकला म्हणून त्यांचा विश्वास तरी बसला नाही तर या गिट्ट्याला पाहिलंच तर बुट केला तर दोघांना मी फटकावलं असतं. काय बोलताय एकतर तुम्हाला मदत करतो तर तुम्ही माझा अपमान करताय नाही 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 आता काय आहे? तिचं बी बरोबरच आहे आता तुम्ही गिट्ट आहे म्हणलं गिट्टच बोलणार का नाही तुम्ही लय आबाळाला टेकले अहो फोन आला फोन कोणाचा आहे कुणाचा आहे व्याहींचा फोन आहे व्याहींचा आहे. हे बघा नीट बोला आदबीनं बोला हळू बोला तू जरा थांब. आदबीनं बोला हा, कशी? हॅलो हा नमस्कार हा बोला ना व्याही तेव्हा काय असं आता तुम्ही म्हणल्यावर आम्ही काय आता मी पोरीचाच बाप आहे नाही का कसं करू कसं वरामले अहो वरमले वरात गेली माझ्या भाचीची नाही असं काय करता आता आपण व्याही नाही का तुम्ही म्हणाल तसं करतो नाही नाही तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही मी आहे ना हिला सांगतो समजून अहो काय म्हणले अगं यांनी फोन केला का नाही अगदी सुद्धा सारखे सरळ झाले ते होय हो. हा म्हणजे अमृतपुरी नगच म्हणले काय सांगता बुंदी म्हणले इकडे बुंदी एवढं राहिलं बघा थोडस देव पावला म्हणायचा आणि बाईक बद्दल काय म्हणले बाईक स्कूटर काहीच नका होय म्हणजे एका गिअरची सायकल द्या एवढंच म्हणलं देव पावला बया म्हणजे तुमचं लयच उपकार झालं बघा म्हणजे तुम्ही बोललात म्हणून हे झालं आता अजिबात टेन्शन नाही पटकन तुमची दाढी करून घेतो काय करून टाका टेन्शन दाढी. दाढी करून घेतो अहो केली मी माझी दाढी करून घेतो केस सेट करून दे तुम्ही अरे दाढी करायला अर्धा तास लावलाय तुम्ही ती पण माझीच केली केस सेट करायला आणखीन 4 तास घालवाल तुम्ही लगेच होऊन जाईल तर एवढं कसं टेन्शन घ्यायचं चेहरा साफ करून घ्या मामा हा. दाढी करायची करतो की असं काय करतो काय करतो पहिले ते सायकलचं जुगाड बघा काय करायचं ते ते- आणि दाढी काय हे बी करत्याल काय हो साहेब आता तुम्ही तुमची केली ना आमची पिठाची पण करून द्या अरे लाज वाटते का तुम्हाला एकतर माझी दाढी मीच केली आणि आता हे गिरायक आले त्याची बी दाढी मलाच करायला सांगताय अरे आग लावा तुमच्या या दुकानाला तुमच्या या पोरीच्या नादात माझ्या भाचीचा मुहूर्त टाळला दाढ्या करायला बसत अहो, अहो, अहो.